नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा आज आपण विचार करणार आहोत. मित्र हो, BA द्वितीय वर्ष BASY हवामानशास्त्र या पेपरचा या ठिकाणी विचार करत असताना मागील काही तासापासून आपण या ठिकाणी या हवामानशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण हवा व हवामान म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट काळाची विशिष्ट ठिकाणाची वातावरणाचे असणारी स्थिती म्हणजेच हवा होय असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणच्या अशा वातावरणाच्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा वर्षानुवर्ष निरीक्षण करून काढलेला आढावा म्हणजे हवामान होय असंही आपण मागील तासामध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर हवेची जी काही विविध प्रकारची अंगे आहेत, ही हवेची अंगानुसार हवेमध्ये बदल होतो, वातावरणाच्या स्थितीमध्ये बदल होतो, हेही मागील तासामध्ये या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर मित्र हो, आज आपल्याला हवामानावर परिणाम करणारे घटक, हवामानावर परिणाम हवामानावर परिणाम करणारे घटक, हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी बघायचे आहेत किंवा त्यांचा विचार हा आपल्याला आजच्या तासामध्ये करायचा आहे. मित्र, आपण बघितलं की जगामध्ये संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला आढळतं. पृथ्वीवर स्थान बदललं की एखादा प्रदेश बदलला की त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला दिसून येतं. म्हणजे जगामध्ये आपल्याला अनेक हवामानाचे प्रदेश या ठिकाणी आढळतात. आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की याचा अर्थ असा की संपूर्ण पृथ्वीवर सारख्याच प्रकारचं हवामान आढळत नाही. बघा, त्याचा दुसरा अर्थ असा आपण घेतोय की संपूर्ण पृथ्वीवर सारख्याच प्रकारचं हवामान आढळत नाही, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय की काही घटक या हवामान नियंत्रित करण्याचे काम हे करत असतात. म्हणजे ज्याला आपण हवामानाचे नियंत्रक असं देखील या ठिकाणी म्हणतो, किंवा हवामानावर परिणाम करणारे घटक असं देखील म्हणतो, की ज्या घटकांचा परिणाम होऊन एक विशिष्ट प्रकारचं हवामान त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसून येते. मित्र, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, जगामध्ये कुठं सारख्या प्रकारचं हवामान आढळत नाही, किंवा प्रदेश बदलला तर हवामान बदललेलं आपल्याला दिसतं. आणि मग आपण पाहतोय की जगामध्ये अनेक प्रकारचं हवामान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश असेल, मोसमी हवामान असेल, किंवा भूमध्य सागरी हवामान असेल, शीत वाळवंटी हवामान असेल, पश्चिम युरोपीय हवामान असेल, समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असेल, किंवा उष्ण वाळवंटी हवामान असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे प्रदेश किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे विभाग या ठिकाणी दिसून येतात. याचाच अर्थ असा की हे जे काही हवामानामध्ये भिन्नता निर्माण झालेली आहे, हे भिन्नता निर्माण करण्याचे काम ज्या घटकांच्या माध्यमातून केलं जातं, त्या घटकांनाच आपण हवामानावर परिणाम करणारे घटक असं या ठिकाणी म्हणत असतो. आणि मित्र, अशा पद्धतीने
या घटकांचा परिणाम होऊन वेगवेगळ्या प्रकारचं हवामान वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतं. मग हे असे कोणते घटक आहे की ज्यांचा हवामानावर प्रभाव पडलेला आहे किंवा ज्यांच्या अनुषंगानं हवामान बदललेलं आहे? त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे अक्षांश. अक्षांश या घटकाचा प्रामुख्यानं हवामानावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, यासाठी आपल्याला पृथ्वीचा ग्लोब किंवा पृथ्वीची आकृती काढून तो भाग या ठिकाणी समजावून घ्यावा लागेल. या ठिकाणी आपण जर बघितलं अशा पद्धतीने पृथ्वीचा आकार आहे असं जर आपण या ठिकाणी म्हटलं तर अशा पद्धतीने असणाऱ्या या पृथ्वीचा आकार अगदी पृथ्वीच्या मध्यभागातून विषुववृत्त गेलेला आहे. या अगदी पृथ्वीच्या मध्यभागातून विषुववृत्त म्हणजे काय? तर जे काही पृथ्वीवर आडव्या काल्पनिक रेषा ज्या काही काढल्या जातात त्यांना अक्षवृत्त म्हणतात. आणि अशा अक्षवृत्तापैकी जे पृथ्वीच्या सर्व मध्यातून गेलेलं जे काही अक्षवृत्त असतं याला आपण 0 अंश अक्षवृत्त असं म्हणतो. यालाच आपण विषुववृत्त असं देखील म्हणतो. 0 अंश अक्षवृत्त किंवा विषुववृत्त असं देखील म्हणतो. अशाच पद्धतीनं पृथ्वीच्या भागावर आडव्या काल्पनिक रेषा या काढलेल्या असतात. आडव्या काल्पनिक रेषा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि आपण पाहतोय मग अशा पद्धतीनं 23.5 अंश उत्तर असणारं कर्कवृत्त, 23.5 अंश दक्षिण असणारं मकर वृत्त, त्याचबरोबर या ठिकाणी 66.5 अंशाचं असणार अक्षवृत्त. दक्षिण गोलार्धामध्ये देखील जर आपण गेलो तर 66.5 अंश अक्षाचं 66.5 अंश अक्षवृत्त असणार जे काही अक्षवृत्त आहे ते. आणि अगदी दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे हा गोलार्धाचा एक भाग, हा गोलार्धाचा एक भाग अगदी उत्तर आणि दक्षिण वर असणार बिंदूच्या स्वरूपामध्ये जे काही अक्षवृत्त आहे या ठिकाणी त्याला 90 अंश अक्षवृत्त किंवा उत्तर ध्रुव असं आपण म्हणतो. याला 90 अंश अक्षवृत्त किंवा दक्षिण ध्रुव असं म्हणतो. दक्षिण ध्रुव असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर मित्र, अशा पद्धतीने पृथ्वीच्या भागावर आडव्या काल्पनिक रेषा काढलेल्या असतात आणि मग या आडव्या काल्पनिक रेषेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे अक्षांश म्हणजे अक्षवृत्त दाखवलेले आपल्याला दिसतात. आणि मग या अक्षवृत्त किंवा अक्षांशाच्या अनुषंगाने हवामानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. तर मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की वाढत्या अक्षांशानुसार तापमान हे बदलत जात. त्याचं काय कारण असेल तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतंय की सूर्याचं भासमान भ्रमण होत असताना ते सूर्याचं भासमान भ्रमण याच भागात 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त
व 23.5 दक्षिण अक्षवृत्त यांच्या दरम्यानच सूर्याचं भासमान भ्रमण हे होताना आपल्याला आढळतं. त्यामुळं सूर्याची असणारी जी काही या भागामध्ये सूर्य आहे असं आपण म्हणूया. आणि मग या सूर्याची या भागामध्ये सूर्य आहे असं जर आपण म्हटलं तर या सूर्याची असणारी जी काही सूर्यकिरण आहे ही सूर्यकिरण या भागामध्ये लंबरूप स्वरूपामध्ये पडतात. याच भागामध्ये सूर्याची सूर्यकिरण ही लंबरूप स्वरूपामध्ये पडतात. याचा अर्थ असा की सूर्यकिरण ज्यावेळेस भूपृष्ठावर पडतात त्यावेळेस सूर्यकिरणांचा कोन हा प्रामुख्याने भूपृष्ठाशी जवळपास 90 अंशाचा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण काय म्हणतोय की सूर्याची सूर्यकिरण याच भागामध्ये लंबरूप स्वरूपामध्ये पडलेली आपल्याला दिसतात. आणि लंबरूप स्वरूपामध्ये पडल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या भागाला सर्वात जास्त प्रमाणात उष्णता मिळते. जसजसं आपण उत्तरेकडे जाऊया किंवा जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊया तसतसं सूर्याची सूर्यकिरणे ही तिरप्या स्वरूपामध्ये भूपृष्ठाच्या किंवा पृथ्वीच्या असणाऱ्या आकारामुळे या ठिकाणी पडतात. आणि त्यामुळं या भागामध्ये तापमान हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मित्रहो, याच कारणांमुळे आपण पाहतो की सूर्याचं भासमान भ्रमण हे 23.5 ते 23.5 अंश अक्षावृत्ताच्या दरम्यान असल्यामुळं ज्यावेळेस 21 जून असतो त्यावेळेस सूर्य हा कर्कवृत्तावर असतो. 22 डिसेंबर असेल तर सूर्य हा मकर वृत्तावर असतो. आणि मग याच दरम्यान प्रामुख्याने सूर्य हा या पृथ्वीच्या असणाऱ्या स्वतःच्या फिरण्यामुळं आणि सूर्याभोवती फिरण्यामुळं प्रामुख्याने हाच भाग वर्षभर सूर्याच्या समोर आलेला आपल्याला दिसून येतो. किंवा सूर्याची सूर्यकिरण याच भागावर अधिक लंबरूप स्वरूपामध्ये पडलेली आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं हा जो काही भाग आहे या भागामध्ये जे काही तापमान आहे हे तापमान अधिक असतं. जसजसं आपण उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये गेल्यास त्या ठिकाणी सूर्यकिरण ही लंबरूप स्वरूपात न पडता तिरप्या स्वरूपामध्ये पडायला सुरुवात होतात. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी पृथ्वीचा भाग हा वक्र झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सूर्याचं जे काही अंतर आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं ते देखील वाढलेलं आपल्याला दिसतं. अनेक सूर्याच्या सूर्यकिरणांमध्ये तिरपापणा आलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं त्या भागामध्ये तापमान कमी झालेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण मानतो की जसजसं आपण अक्षवृत्तापासून विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धामध्ये उत्तर ध्रुवापर्यंत जाऊया किंवा जसजसं विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे जाऊया म्हणजेच 90 अंश दक्षिण अक्षवृत्ताकडे जाऊया तसतसं तापमान हे आपल्याला कमी झालेलं आढळतं. आणि तापमान कमी झाल्यामुळं या भागात उष्ण हवामानाचा प्रदेश तर या भागात समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश आणि या भागामध्ये शीत हवामानाचा प्रदेश आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. तर मित्रहो, त्याचमुळं आपण असं म्हणतोय की जसजसं उच्च अक्षांशाकडे आपण जाऊया जसजसं आपण उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे जातो तसतसं तापमान कमी कमी होत गेल्यामुळे या वेगवेगळ्या अक्षवृत्ताच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचं हवामान हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ असा की अक्षवृत्ताचा परिणाम हा प्रामुख्यानं त्या प्रदेशामध्ये हवामानामध्ये भिन्नता निर्माण करण्यासाठी झालेला आहे. याचाच अर्थ आपल्याला असा घेता येईल की अक्षवृत्त या घटकाचा परिणाम हवामानावर झालेला आहे. म्हणजे अक्षवृत्तानुसार हवामान बदललेलं आपल्याला दिसून येतं. साधारणतः आपण जर बघितलं तर या ठिकाणी विषुववृत्तीय हवामान, या ठिकाणी उष्ण कटिबंधीय हवामान, या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय हवामान, या ठिकाणी शीत कटिबंधीय हवामान प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, या ठिकाणी हवामानावर या अक्षवृत्ताचा परिणाम झालेला आहे किंवा हवामानावर अक्षांशाचा परिणाम झालेला आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं.
किंवा प्रामुख्याने ते आपल्याला आढळतं. तर मित्र, अशा पद्धतीनं अक्षांश किंवा अक्षवृत्ताचा परिणाम आपल्याला हवामानावर झालेला दिसतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासूनची उंची. मित्र, हवामानावर परिणाम करणाऱ्या जो काही दुसरा महत्वाचा घटक आहे तो आहे समुद्र सपाटीपासूनची त्या प्रदेशाची असणारी उंची. आपण अगोदरच्या काळामध्ये अभ्यासलेलं असेल की समुद्र सपाटीची उंची म्हणजे समुद्राची जी काही पातळी आहे वरची, ती पातळी ही प्रमाण ठरवली जाते आणि मग तिथपासून भूप्रदेशाची उंची मोजण्याचे काम हे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे समुद्र सपाटीपासून तो भाग किती उंचावर आहे याचा देखील परिणाम त्या प्रदेशातील असणाऱ्या हवामानावर किंवा त्या भागावर झालेला आपल्याला दिसून येतं. त्याची कारणं जर आपण या ठिकाणी बघितली की असा परिणाम का होतो किंवा असा परिणाम झालेला आपल्याला का आढळतो, तर मित्र, जसजसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवर जाऊया तसतसं तापमान हे कमी झालेलं आपल्याला आढळतं. साधारणतः असं म्हटलं जातं की 160 मीटरला 1 अंश डिग्री सेंटीग्रेडनं तापमान हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे समुद्र सपाटीपासून तर तो प्रदेश 2000-3000 मीटर उंचीवर जर असेल तर निश्चित 160 मीटरला 1 अंश डिग्री सेंटीग्रेडनं तापमान कमी होत जाऊन त्या ठिकाणी कशा प्रकारचं तापमान आहे हे आपल्या लक्षात येईल. मित्र, याचं एक साधं उदाहरण जर घ्यायचं झाल्यास आपण पाहतोय की जगामध्ये जी काही थंड हवेची ठिकाणं आहेत, ही जगातील असणारी थंड हवेची ठिकाणं ही प्रामुख्यानं पर्वतांची शिखरं किंवा जगातील उंचीवरील भागच आहे. जगामधील जी काही उंचीवरील जे काही भाग आहेत ही जगातील उंचीवरील भागच किंवा पर्वताची शिखरच ही प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी जगातील थंड हवेची ठिकाणं, थंड हवेची पर्यटन स्थळं ही प्रामुख्याने दिसून येतात. या ठिकाणी जर आपण महाबळेश्वरचा विचार केला किंवा कळसुबाईचा विचार केला किंवा सिमला असेल किंवा उटी असेल, ही जी काही ठिकाणं आहेत ही समुद्र सपाटीपेक्षा अधिक उंचीवरील ही ठिकाणं आहेत आणि समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवरील ही ठिकाणं असल्यामुळं त्या ठिकाणी थंड हवामानाचा प्रदेश निर्माण झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मित्र, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवरील असणारी ठिकाणं ही प्रामुख्यानं थंड असलेली आपल्याला दिसतात. म्हणजे तो प्रदेश समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे यावरून त्या प्रदेशाचं हवामान हे ठरत असतं. त्याचबरोबर मित्र, अजून एका घटकाचा परिणाम होतो तो म्हणजे वायुभार. जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचीवर जाऊया तसतसं वायुभार सुद्धा कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची हवामानाची स्थिती, वेगळ्या प्रकारचं हवामानाचा प्रकार, तापमान आणि वायुभार हा उंचीनुसार कमी झाल्यामुळे आणि उंचीवरील जर तर ठिकाण असेल अधिक उंचीवरील तर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा हवामानाचा प्रदेश किंवा वेगळ्या प्रकारचं हवामान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मित्रो, आपण असं म्हणतो की समुद्र सपाटी पासूनची असणारी उंची त्या प्रदेशाची हे देखील हवामानावर परिणाम करत असते. म्हणजे हवामानामध्ये भिन्नता निर्माण करण्याचे काम ही समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची साधारणतः आपल्याला असं दिसेल की एखादा प्रदेश समुद्र सपाटी
लगत आहे, त्याची उंची कमी आहे आणि एखाद्या प्रदेशाची उंची जास्त आहे, तर ज्याची उंची समुद्र सपाटीपासून जास्त आहे त्या ठिकाणी वेगळ्या हवामानाचा भाग निर्माण होतो आणि जो समुद्र सपाटीला आहे त्या ठिकाणी असणारा भाग हा वेगळ्या हवामानाचा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची हवामानामध्ये भिन्नता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत असते. आणि म्हणूनच मित्र आपण असं म्हणतो की समुद्र सपाटीपासूनची असणारी उंची हवामानावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हा हवामानावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत या घटकांचा विचार आपण आजच्या तासामध्ये केलेला आहे. धन्यवाद.